वास कडक आलाय. पण अजून पण आपल्याकडे एक आयटम आहे, प्रॉन. हा कोणाला आवडतं? तुला आवडतं? अच्छा असं आहे. नमस्कार मित्रमंडळींनो, आपल्या व्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. कसे आज सर्व ठीकच असाल. ॲक्च्युली आज रेसिपीचा व्हिडिओ आम्ही टाकतो आहे. बोंबील लागल्यात, सो बोंबील फ्राय करायचं आम्ही विचार करतो आहे. विचार म्हणजे फिक्सच आहे. सो आता बोंबील फ्राय करतो आहे, दाखवतो तुम्हाला आम्ही कसं करतो आहे बोंबील फ्राय. सो कीप वॉचिंग. सो आपण हे बोंबील घेतलेले आहेत, त्यांना आपण ना मधून चीर पाडून असं थोडं फ्लॅट करून घेतले आहेत. ठीक आहे, असं म्हणजे ते असे फ्लॅट झाले आहेत. सो आता ह्याला आपण करणार आहोत मॅगिनेट. सगळे आमचे करून झाले आहेत. चमचमीत झालं पाहिजे, एकदम कुरकुरीत. तेच करते. हा एकदम असं लागायला, असं दाखवते, असं कुरकुरीत झालं पाहिजे तर मजा येईल खायला. हो का? समजलं ना? जसे होतील तसे खायचे. हा? जसे होतील ना असं थोडी आहे. तसे खायचे. ठीक आहे, आता करूया मॅगिनेट. झालेत. सो आता आपण बघूया मॅगिनेट कसं करतोय. ठीक आहे. सो पहिलं घेते मी मीठ. घेते पहिलं. सो मीठ आपण टाकतोय. बोंबील जास्त आहेत सो त्याच्याप्रमाणे मीठ. त्याच्यानंतर टाकते त्याच्यात आलं लसूण पेस्ट. त्याच्यानंतर हळद. त्यानंतर टाकते मसाला. हा मालवणी मसाला आहे, सो मालवणी मसाला मी टाकते. थोडा तिखट आहे, सो आम्हाला थोडं स्पायसीच हवं आहे. आणि त्याच्यानंतर हे आहे आगूळ. आगूळ टाकते. आणि लिंबू. लिंबू मी पूर्ण घेते, थोडं आंबट होण्यासाठी. सो थोडं क्रिस्पी पण मस्त होईल आणि तिखटही होईल. मस्त कलर आला. जसा कलर आहे तसं टेस्ट पण लागली पाहिजे. लोक बघून बनवतील आणि पचकावून जाईल. बघा जरा मग बोला. सो हे झाल्यानंतर थोडा त्याच्यात फिश फ्राय मसाला मी ॲड करते. अरे हाय की नाही त्याच्यात? हो हाय. हो ठीक आहे, सगळं टाकायचं असं पण. ठीक आहे, फिश फ्राय मसाला टाकला. थोडा कलर चेंज झाला, खूप स्पायसी होणार आहे. सो आपण हे सर्व मसाले लावून झालेले आहेत आपले. आता हे ना आपण मॅगिनेट करून ठेवून देणार आहोत 15-20 मिनिटासाठी फ्रीजमध्ये. कारण फ्रीजमध्ये जेव्हा आपण रेफ्रिजरेट करतो ना, तेव्हा त्याला ते मसाले जे असतात ते चांगले मिक्स होतात. ठीक आहे. सो हे मी एका बाउलमध्ये काढून घेतो. सो आता आपण बघतो त्याचं कोटिंग कसं करणार, काय करायचं. सो कोटिंग त्याचं रेडी करते मी. ठीक आहे. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे रवा. त्याच्यानंतर तांदळाचं पीठ. रवा घेतला, तांदळाचं पीठ घेतलं. ठीक आहे. त्याच्यात घालतो आपण मसाला. थोडं स्पायसी होण्यासाठी जास्त मसाला. त्याच्यानंतर धने जिरे पावडर आणि हळद. त्याच्यात मीठ टाकत नाही का? मीठ टाकते ना जरा. चवीनुसार मीठ. चवीनुसार. चवीनुसार म्हणजे ऑलरेडी मुंबईला लागले, सो याच्या कोटिंगनुसार. अच्छा. सगळं टाकून आता हे करायचं मिक्स. विचारलं का म्हणजे मीठ टाकतात का नाही ह्याच्यामध्ये? ऑब्वियसली टाकायचं. कोटिंगला पण कसं एक हे आलं पाहिजे. काय आलं पाहिजे? क्रिस्पीनेस. असं पण असतं काय? अच्छा बरं ठीक आहे. ठीक आहे. तसं कुरकुरीत झालं पाहिजे एकदम. कुरकुरीतच होणार. हे सगळं तांदळाच्या पिठाने कुरकुरीत. अच्छा. आणि मग ते कॉर्नफ्लॉवरने काय होतं? कॉर्नफ्लॉवरनेही होतं, तांदळाच्या पिठानेही होतं. अच्छा ओके. ठीक आहे. मिक्स झालं. झालं हे? आता ते ठीक आहे. सो आता आपण फ्राय करायला घेतोय. ते मॅगिनेट झालेले आहेत मस्त. हे बघा, तुम्ही बघू शकता मसाला एकदम असं मॅगिनेट झाला आणि आपण कोटिंग केलेलं आहे. सो फ्राय करूया.
दाखवा. असं ती तरतडे आली पाहिजे. तेल गरम नाही झालं वाटतं दीपा. खोडू आहे का छोटे आहेत म्हणून ते कसे हे असे खायला कुरकुरीत छोटे मजे येतात. आता मोठे घेऊन येणार होता. झणझणीत झालं पाहिजे ना. हा बघूया आता झणझणीत होत आहेत ते कसे होत आहेत. बोंबील लगेच हे होतात ना, लगेच फ्राय होतात ना बोंबील. बोंबील हे वाले जास्त टाइम लागत नाही ना. अरे वा, कलर तर तसा छान दिसतोच आहे. वास कडक आलाय. लगेच होतं काय गरम गरम खायलाच मजा येते. अजून पण आपल्याकडे एक आयटम आहे. प्रॉन्स फ्राय अजून एक आपल्याकडे आयटम आहे. पण मेन आपल्याला बोंबील आपल्याला जाम आवडतं बाबा. कोणातरी आवडतं ना बोंबील खूप. कोणाला आवडतं? तुला आवडतं? अच्छा असं आहे. ये कसं दीपा टेस्ट करून बघतो कसं लागतं. आय थिंक चांगलंच झालं असावं. कडक झालंय का? मसाला मस्त लागलाय. खांब कसं आहे? कडक आहे. हा आता मी प्रयोग आहे कोलमीचं सांगितलेलं नव्हतं कारण मी आधीच नाही मी करून ठेवली होती. सेम तसंच केलं आहे, काही वेगळं नाही. ही कशी झाली आहे? खाल्लात ना? कडक झाले. दोन्ही पण आयटम कडक झाले. मस्त खावंच वाटतं.